यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागानं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला। मागील 3 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात तापमानात सातत्यानं वाढ होते। उष्णतेचा पारा 44 ते 45 अंशांच्या पुढे जातोय। उष्णतेच्या लाटेमुळे दिवसा घराबाहेर पडणं कठीण झाले। रात्रीच्या तापमानात कमालीची वाढ झाली। उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागाने 3 दिवस ऑरेंज अलर्ट दिला होता। त्यानुसार जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून तापमानाचा पारा हा 44-45 अंशाच्या वरती गेला होता आणि आता जर पाहिलं तर 45.4 अंशावरती हा पारा जाताना दिसत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते सकाळच्या सत्रात आपले कामे आटोपण्यावर जास्त भर देण्यात येत आहेत। गेल्या मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने तापमानात वाढ होत आहेत। साधारणतः पाहिलं तर 44 अंशापर्यंत असलेला पारा जो आहे तो यावर्षी पहिल्यांदाच 46.8 अंशावरती गेला होता आणि आता गेल्या 4 ते 5 दिवसापासून जर पाहिलं तर सातत्याने हा पारा 44-45 अंशावरती असताना आपल्याला दिसत आहे। उष्णतेच्या लाटेमुळे दिवसा घराबाहेर पडणेही नागरिकांचे कठीण झाले आहे। सोबतच जर पाहिलं तर किमान तापमानात रात्रीच्या याच्यातही वाढ झाली आहे। रात्रीचं तापमान जर पाहिलं तर 32 अंशापर्यंतही पोहोचल्याचं आपल्याला पाहायला दिसून येत आहे आणि त्यामुळे दिवसभर उकाडा आणि रात्रीसुद्धा उष्ण वारे आपल्याला वाहताना दिसून येत आहेत। त्यामुळे नागरिकांची जी आहेत ते चांगलीच उष्णतेच्या झळामुळे तापमानामुळे लाटा सोसाव्या लागत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर नागरिकांनी सकाळच्या सत्रात कामे आटपावीत। डोक्यावरती शेला रुमाल बांधूनच घराबाहेर पडावे। भरपूर पिण्याच्या पाण्याचा उपयोग करावा आणि शक्यतोर उन्हाच्या दुपारच्या सत्रात बाहेर पडू नये असे आव्हानही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहेत। एकंदरीत जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ग्रामीण आणि शासकीय रुग्णालयामध्ये उष्माघाताचा कक्षही स्थापन करण्यात आला आणि त्या ठिकाणी सर्व सुसज्ज व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। गोंदिया जिल्ह्याचं तापमान गेल्या काही दिवसांपासून 45 अंशांवर पोहोचलं। परिणामी जनजीवन विस्कळीत झालं। त्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सज्ज झाला असून गोंदियात प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र तयार करण्यात आले। शेतीची कामं किंवा इतर कामं ही सकाळी किंवा संध्याकाळी करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी नागरिकांना केलं आहे। हीट स्ट्रोकच्या अनुषंगाने ज्या काही काळज्या घेणं गरजेचं आहे त्या घेतल्या पाहिजेत। साधारण दुपारी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत उन्हाचा प्रादुर्भाव खूप जास्त असतो। त्यामुळे अंगमेहनतीची शेतात जाऊन करावयाची कामं ही घेऊ नये, त्या कालावधीमध्ये करण्यात येऊ नयेत। आणि आपण जेव्हा कामं करत असतो तेव्हा अधूनमधून पाणी पिणे किंवा डोक्यावरती छत्री किंवा सावली किंवा टोपी अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करणे या सर्व खबरदारी घेतल्या पाहिजेत। कुठल्या परिसरामध्ये उष्णतेचे प्रमाण फार वाढले म्हणजे उष्माघाताची रुग्ण वाढू शकतात। त्यामुळे नागरिकांनी सकाळी उठून पहिले प्रहरी म्हणजे 11 वाजताच्या आजपर्यंत सर्व शेताची कामं वगैरे करावी। दुपारच्या वेळेस विश्रांती घ्यावी। सायंकाळच्या वेळेस परत 4-5 मिनिटं कामं करावी। परत जास्त वेळेपर्यंत कामं करावी, नंतर घरी राहावं। त्याचप्रमाणे सावलीच्या खाली झाडाच्या खाली सावलीमध्ये कामे करावी। काही घरी उन्हामध्ये जास्त जाऊ नये, फिरू नये। बाहेर जाताना डोक्यावर टोपीचा वापर करावा, गमछाचा वापर करावा। गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड बसतोय आणि अशातच जनगणनेचं कार्य करणारे शिक्षक सकाळच्या वेळेला कार्य करतायत। शिक्षक सकाळी प्रत्येक घरी जाऊन जनगणना करतायत। सध्या शिक्षक हे घरांची संख्या आणि सदस्यांची संख्या आणि घरातील सुखसुविधांची माहिती घेत असून ती माहिती ऑनलाईन ॲपद्वारे भरत आहेत। वर्ध्यात वाढत्या उष्णतेनं तापमान 47 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। यात पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शहरात ठिकठिकाणी पाणपोई उभारल्यात। पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांना थंड पाण्यासह रसना सारख्या शीतपेयांचीही व्यवस्था करण्यात आली असून या उपक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। वेधशाळेने दिलेल्या सूचनानुसार तापमान जे आहे हे तापमानसुद्धा सतत वाढताना दिसतंय। वर्ध्याचं तापमान जे आहे ते 47 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। अशामध्ये या संपूर्ण उष्णतेपासून उसंत मिळावी, नागरिकांना कुठेतरी राहत मिळावी यासाठीच ठिकठिकाणी पाणपोई सारखे जे उपक्रम आहे हे राबविले जात आहे। वर्ध्यात पाणपोईची संख्या आता वाढली आहे आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना पाणपोईमधून पाणी जे आहे हे शीतल पाणी मिळावं यासाठी
यासाठीचा प्रयत्न जो आहे विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतो आहे. असाच एक उपक्रम जो आहे तो या गोपुरी परिसरामध्ये राबविण्यात आला. पाणपोई जी आहे या ठिकाणी सुरू करण्यात आली. वर्धा शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या पाणपोई आहे या सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे पाणपोईच नाही तर या ठिकाणी रचनासारखं जे पेय आहे हे सुद्धा नागरिकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. रचना नागरिकांना उपलब्ध व्हावी आणि ते पाणपोईच्या माध्यमातून असा एक वेगळा उपक्रम जो आहे येथे संतोष यादव यांनी सुरू केलेला आहे. तो फिलहाल में वर्धा में सबसे ज़्यादा हाई टेम्परेचर 47 का चल रहा है. इस समय राहगीरों को हमने एक विचार किया, सभी यहाँ के हमारे साथ में जो कार्यकर्ता, हमने विचार किया कि इतनी तेज़ धूप में जनता के लिए हम लोगों ने अच्छा एक योगदान प्लानिंग किया. इसके लिए एक दिन 7 दिन ऐसा कुछ छाछ और मट्ठा रखते हैं हम लोग यहाँ पे, और 7 दिन जलजीरा रखते हैं. आज कुछ नया किया, रसना रखे, और यहाँ डेली से 20 से 25 कैन रोज हमारी आने जाने वाले मुसाफिर पीते हैं. कितने लोग करीब करीब यहाँ पानी पीते होंगे? यहाँ पे डेली का कम से कम 300-400 लोग तो पी के जाते हैं परफेक्ट. सुमारे 300-400 जे नागरिक आहेत या रस्त्याने येतात, या ठिकाणी पाणपोई सुरू केली, या ठिकाणी पाणी पितात आणि आपली जी तहान आहे हे तहान भागवण्याचा प्रयत्न जो आहे या तापता उन्हात केला जातोय. आणि त्यालाच या अशा प्रकारच्या उपक्रमाने सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जोड देत आहे. एकनाथ चौधरी, ABP माझा, वर्धा. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम असून उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरानं सुरू होण्याची चर्चा रंगली असून विदर्भात 15 जूनऐवजी 26 जूनपासून शाळा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र याबाबत अजून तरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून शालेय शिक्षण विभाग लवकरच या संदर्भातला निर्णय जाहीर करेल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. सध्या विदर्भामध्ये उष्णतेची फार मोठ्या प्रमाणात लाट चालू आहे आणि हीच जर का परिस्थिती 10 जून नंतर 12 जून नंतर कायम राहिली तर निश्चितपणे विदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शाळा सुरू होण्याची तारीख पुढे करण्यात येईल. ह्या संदर्भात प्रशासनाला तसे निर्देश देण्यात आलेले आहे. प्रशासन लक्ष ठेवून आहे. जर का अशा पद्धतीची परिस्थिती 10 जून 12 जून नंतर देखील कायम राहिली तर निश्चितपणे शाळा सुरू करण्याची तारीख विदर्भातली पुढे ढकलण्यात येईल.